नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले। आज आपण माझ्या एका नवीन पुस्तकाबद्दल संवाद करणार आहोत। अंगकोर वाट विष्णुधाम कंबोडिया। माझे नवीन पुस्तक कॉफी टेबल बुक आता लवकरच आपल्या भेटीला येत आहे। कंबोडिया म्हणजे कंबुज देश। प्राचीन काळी याची वेगवेगळ्या नावाने ओळख होती। कांपुचिया असे याला म्हटलं जात असे, खमेर किंवा कामेर राज्य असे याला म्हटलं जात असे। प्राचीन काळापासून अखंड भारताचा एक हिस्सा असलेला हा जो सगळा दक्षिण आशियाई देशांचा प्रदेश आहे, आपल्याला त्याविषयी माहिती आहे। ब्रह्मदेश असू दे, आजचा थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ब्रोनेशिया, वेगवेगळे या पट्ट्यातले जे सगळे देश आहेत ते सगळे अखंड भारताचाच एक भाग होते। त्यापैकीच एक देश म्हणजे आजचा कंबोडिया। या कंबोडिया कशाबद्दल प्रसिद्ध आहे? आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीतच आहे कदाचित की जगातील सगळ्यात मोठं मंदिर, जगातील सगळ्यात मोठं प्रार्थनास्थळ, जगातील एक अत्यंत अद्भुत, अवर्णनीय आणि विलक्षण असं मंदिर स्थापत्य, वास्तु स्थापत्य, कुशल तंत्रज्ञांनी, अत्यंत बुद्धिमान आणि हुशार अशा वास्तुविशारदांनी एक अत्यंत भव्य दिव्य असं जे कल्पनेत सादर केलेलं अशा प्रकारचं एक स्थापत्य जे प्रत्यक्ष आज आपण डोळ्यानं पाहू शकतो आणि ज्याला संपूर्ण जगातलं 8वं आश्चर्य असं म्हटलं जातं। त्याचबरोबर युनेस्कोनं ज्याला वर्ल्ड हेरिटेजचा, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे, असं हे मंदिर म्हणजे अंगकोर वाट मंदिर। आणि सगळ्यात विलक्षण, गमतीदार आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे हे मंदिर विष्णूचं मंदिर आहे। मध्य भारतापासून सुमारे 4 ते 5 हजार किलोमीटर अंतरावर असलेला हा सगळा कंबुज देश आणि तिथं असलेलं हे विख्यात मंदिर। आणि याच बरोबर हा कंबुज देश, कंबोडिया, याचा भारताबरोबरचा काय संबंध होता, कसा संबंध होता, या संदर्भात विस्तृत विवेचन एका अत्यंत रोमांचकारी आणि विलक्षण अशा भाषेमध्ये या पुस्तकामध्ये, कॉफी टेबल बुकमध्ये मी केलेलं आहे। खरं तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून भारत आणि कंबोडिया या देशांचा सांस्कृतिक प्रवास सुरू होतो। इसवी सनाच्या पहिल्याच शतकामध्ये साधारण 86 ते 87 इसवी सन या दरम्यान कौंडिण्य नावाचा एक युवक दक्षिण भारतातनं किंवा अगदी बरोबर बोलायचं तर आजच्या तमिळनाडू प्रांतातनं हा त्याला झालेल्या एका स्वप्न दृष्टांतानुसार एक साहसी मोहीम आखतो आणि त्यातून तो आपल्या मित्रांना घेऊन, आपल्या जहाजाबरोबर काही सामान घेऊन आणि काही छोटी होड्या बरोबर घेऊन तो एका साहसी प्रवासाला निघतो आणि तो या कंबुज नावाच्या देशात जाऊन पोहोचतो। त्या ठिकाणी त्याचं स्वागत होतं। तिथल्या राजाची जी कन्या आहे, राजकन्या सोमा असं तिचं नाव आहे, तिच्याबरोबर त्याचा विवाह होतो आणि तिथपासून सुरू होतो भारत आणि कंबोडिया या देशांमधील एक सांस्कृतिक प्रवास। कौंडिण्य तेथे राजा होतो आणि मग कौंडिण्यापासून तेथे भारतीय वंशाची राजवंश परंपरा सुरू होते। सुरुवातीला फुनान या नावाचं जे राजघराणं आहे, फुनान हे खरं तर चायनीज नाव आहे। फुनानचा अर्थ श्री पर्वत किंवा श्रीशैल्य पर्वत किंवा श्रीशैल्य राजवंश असा भारतीय परंपरेशी निगडीत अशा प्रकारचा तो राजवंश इसवी सन 1 ते इसवी सन 6व्या शतकापर्यंत तिथं असतो। 6व्या शतकानंतर साधारण 9व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तिथं चेनला या राजवंशाचे लोक राज्य करतात।
भाववर्मन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे राजे तिथं राज्य करतात. आणि मग 9व्या शतकाच्या सुरुवातीला दुसरा जयवर्मन या नावाचा एक अति बलाढ्य, अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली असा युवक या कंबुज देशाचा सम्राट बनतो आणि त्या ठिकाणी तो खमेर या नावाच्या राजवंशाची स्थापना करतो. इसवी सनाच्या 9व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेला हा प्रवास साधारण इसवी सनाच्या 14व्या शतकापर्यंत अखंडितपणे सुरू असतो. आणि या काळामध्ये त्या संपूर्ण कंबुज देशावर आपण पाहतो की अक्षरशः असंख्य अगणित अशा प्रकारची मंदिरांची, वेगवेगळ्या वास्तूंची, वेगवेगळ्या स्थापत्य कलेतील चमत्कारांची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपण पाहतो. यामधलं सगळ्यात मोठं मंदिर हे अंगकोर वाट मंदिर 500 एकरच्या विस्तीर्ण भूमीवर वसलेलं आणि एक चारी बाजूला खंदकातून सियाम रिप नदी त्या ठिकाणी वाहते. जणू काही आपण या पृथ्वीवरून भवसागर पार करून स्वर्गाच्या दारावर, वैकुंठाच्या दारावर पोचतो, देवलोकात पोचतो, अशा प्रकारची कल्पना करून तयार केलेलं हे एक अत्यंत अद्भुत असं मंदिर. याचबरोबर अंगकोर थॉम आणि बयोन 7वा जयवर्मन या राजानं त्या ठिकाणी बांधलेलं हे एक दुसरं अत्यंत अद्भुत असं मंदिर. जयवर्मन 7वा हा बुद्ध वंशीयाचा राजा होता. त्यानं बयोन, फिमानमेकस, याचबरोबर तापरोम, प्रीखा अशा अनेक मंदिरांची तिथे निर्मिती केली. आणि याचबरोबर तिसरं मंदिर जे अत्यंत प्रसिद्ध आहे ते म्हणजे बांटीश्री. बांटीश्री या मंदिराचं खरं तर मूळचं नाव आहे त्रिभुवन महेश्वर. हे शंकराचं मंदिर आहे, अत्यंत जागृत असं शंकराचं मंदिर. आणि त्या ठिकाणी आपल्या कांची पीठाप्रमाणे किंवा तक्षशिला, नालंदा याच्याप्रमाणे एक विद्यापीठ होतं. जवळजवळ 600 वर्ष त्या विद्यापीठाचं तिथं अस्तित्व होतं. आणि ही मुख्य 3 मंदिरं सोडून आत्ता जवळजवळ 20 ते 25हून अधिक मंदिरं जी बघण्यायोग्य स्थितीत आणलेली आहेत. आणि खरं तर अंकोर वाटच्या या सगळ्या मंदिरांना जो काही युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालाय त्यामध्ये आपल्या भारत सरकारनं, भारतीयांनी, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं, भारताच्या परराष्ट्र खात्यानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली. तर या 3 मुख्य मंदिराबरोबर इतर साधारण ही 15 ते 20 अद्भुत मंदिरं कंबोडियाचं सांस्कृतिक वैभव. आजचं कंबोडिया, आजच्या कंबोडियाची कशी संस्कृती, आजच्या कंबोडियाची कशी आर्थिक स्थिती आहे. आज कंबोडिया हे संपूर्ण आशियामध्ये अत्यंत वेगानं विकसित होणारी अशा प्रकारची अर्थसत्ता आहे. संपूर्ण जगातील काजू उत्पादनापैकी 2ऱ्या क्रमांकाचं उत्पादन कंबोडियामध्ये होतं. अत्यंत गरीब असा हा देश आज पुन्हा एकदा प्रगतीच्या देशानं झेपावतोय. खरं किती विलक्षण गंमत आहे पहा की 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरींची रचना करत होते त्यावेळेला हा जो सूर्यवर्मन दुसरा हा जो राजा आहे त्यानं त्याच कालावधीमध्ये या कंबोडियामध्ये जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधलं. स्थापत्य कलेतील चमत्कार, त्या मंदिरासाठी कुठली साधनं वापरली गेलीत, कुठल्या प्रकारचं साहित्य वापरलं गेलेलं याचा अजूनही शोध लागत नाही. ज्या काळामध्ये पॅरिसची, लंडनची किंवा रोमची लोकसंख्या 5000 सुद्धा नव्हती त्यावेळेला तिथं 10 लाखाहून अधिक लोक राहत होते. कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी किंवा बाह्य ऊर्जेची साधनं नसताना अशा प्रकारची एक अत्यंत विकसित अशी संस्कृती आणि सभ्यता त्या ठिकाणी नांदत होती. या संपूर्ण प्रवासाचं, याचबरोबर तिथं चालू असलेल्या ज्या भारतीय परंपरा आहेत, सनातन वैदिक हिंदू परंपरा आहेत, बौद्ध परंपरा आहेत, त्या सगळ्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे. या कॉफी टेबल बुकचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे आर्ट पेपरवर छापलेलं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि यामध्ये अत्यंत विलोभनीय आणि संग्राह्य अशा रंगीत चित्रांची रेलचेल आहे. वेगवेगळ्या अप्सरा, वेगवेगळ्या भित्तीपटलावरचं ते अत्यंत नाजूक नक्षीकाम,
आणि एकंदरीत कंबोडियातील स्थापत्य वैभवाची आपल्याला अनुभूती यावी अशा प्रकारचं अत्यंत उत्तम छायांकन करून तयार झालेली ही चित्र आपल्या डोळ्याचं पारणं फेडतील। आणि याच बरोबर या ग्रंथाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य परमपूजनीय स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत। प्रख्यात मूर्तिशास्त्रज्ञ आणि इतिहासकार डॉक्टर गो ब देगलूरकर सरांची याला प्रस्तावना लाभलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये हे पुस्तक प्रकाशन होणार आहे। म्हणजे ज्या लोकांना कंबोडियाची यात्रा करायची आहे, कंबोडियाची सहल करायची आहे, मग तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून जा, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जा किंवा प्राचीन इतिहासाच्या, वास्तुशास्त्राच्या, आर्किओलॉजिकल अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहायची तुमची इच्छा असेल तर त्या दृष्टीनं अंकोरवाटमध्ये कंबोडियामध्ये कशा पद्धतीनं सहल करावी, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, महिनाभर आपल्या सोयीप्रमाणे, त्या संदर्भातही पुरेसं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे। प्रत्येक भारतीयाला आपल्या या भारताबाहेर असलेल्या प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारशांची ओळख करून घेतली पाहिजे, त्यांची माहिती करून घेतली पाहिजे। आजच्या आपल्या तरुण पिढीला, युवा पिढीला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्राचीन काळापासून आपली ज्ञान परंपरा, आपली संस्कृती, आपलं विज्ञान, आपली शास्त्र, आपली जीवन पद्धती किती विकसित होती। आपल्या सांस्कृतिक मूल्यांद्वारे, आपल्या आचरणाद्वारे आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार संपूर्ण जगभर झालेला होता आणि ते लोक कुठल्याही भीतीशिवाय, कुठल्याही प्रलोभनाशिवाय केवळ आपल्या आचरण धर्माची अनुभूती घेऊन आपली जीवन पद्धती, सनातन वैदिक हिंदू जीवन पद्धती, संस्कृती ही त्यांनी त्यांच्या देशामध्ये अंगीकारली होती, याचा आपल्याला सगळ्यांना अत्यंत अभिमान असायला पाहिजे। हे पुस्तक ऑगस्ट महिन्यामध्ये प्रकाशित होते। मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ आणि या पुस्तक प्रकाशनासंदर्भातला जो मेसेज आहे तो आपल्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर अधिकाधिक लोकांना शेअर करावा आणि या ग्रंथाबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी। नमस्कार।